श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अर्थातच आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो पहा, बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. म्हणजेच चतुर्थी ही एका महिन्यामध्ये दोन येतात. एक शुक्ल पक्षामध्ये येते, एक कृष्ण पक्षामध्ये येते. शुक्ल पक्षामध्ये येते ती विनायक चतुर्थी असते आणि कृष्ण पक्षामध्ये येते ती संकष्टी चतुर्थी असते. तर कोणी दोन्हीही चतुर्थींचं व्रत करतात किंवा कोणी फक्त संकष्टी चतुर्थीचंच व्रत करतात. तर संकष्ट चतुर्थीचा उपवास केलेला हा अतिशय चांगला असतोच. म्हणजे गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात. की आपली जी काही इच्छा आहे, आपण मनोकामना धरून जरी आपण हे व्रत केलं तरी पण आपल्याला त्याचं फळ हे गणपती बाप्पा खूप लवकर देतात. तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. तर त्यामुळेच आईने मुलांसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि गणपती बाप्पा म्हणजे बुधवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि बुधवारचा रंगसुद्धा हा हिरवा आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा हिरव्या आपल्या ज्या दुर्वा असतात त्या खूप आवडतात. त्यामुळं हिरव्या रंगाचा आपल्याला मुगाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. मुगाचे दाणे जे असतात त्याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. म्हणजेच मुलांची अभ्यासात खूप प्रगती होईल किंवा जे नोकरी करतात त्यांना त्या नोकरीमध्ये सुद्धा त्यांची खूप प्रगती होईल यासाठी आपल्याला आईने मुलांसाठी उपाय करायचा आहे. तर आपण हा उपाय करताना म्हणजेच सकाळी आपण देवपूजा वगैरे करू, तेव्हाच आपण गणपतीचा अभिषेक वगैरे करू. तर आपण गणपतीची पूजा करायची आहे. चंदन किंवा अष्टगंध वगैरे गणपतीला लावायचा आहे. दुर्वा अर्पण करायचे आहेत, अक्षदा अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल खूप आवडतं. तर आपल्याला लाल जास्वंदीचं फूल आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. तुम्ही त्याची माळ वगैरे पण घालू शकता किंवा तुमच्या आसपास जर मंदिर कुठं असेल तर तिथं पण तुम्ही जाऊ शकता. तर आपण घरामध्येच आपल्या गणपतीची जी मूर्ती आहे तिथे आपण अभिषेक केलेला आहे. आणि आपले मुलं जर वाचन करणारे असतील म्हणजे शिकत असतात ना शाळेमध्ये, तसे जर असतील, त्यांना वाचता येत असेल तर त्यांच्याकडून गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष हे नक्की आपण वाचन करून घ्यायचं किंवा त्यांना म्हणजे श्रवण करायला लावायचं, ऐकायला लावायचं किंवा जर ते वाचणाऱ्यासारखे असतील तर त्यांना पठण करायला लावायचं, वाचन करायला लावायचं. किंवा मग आता आपण त्यांना वेळ नाही तर आपण स्वतः जरी वाचलं तरी पण चालेल. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गणपती स्तोत्र असू द्या किंवा अथर्वशीर्ष असू द्या, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला 1 वेळा वाचायचं आहे, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा अशा पद्धतीने पण तुम्ही वाचू शकता. तर हे झालं की आपल्याला सेवा कोणती करायची, तर आपण गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष वाचन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे, तोही आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. तर आपण गणपतीच्या समोर आपण हिरवा कपडा घेतला किंवा तुम्ही समजा हिरवं कुठलं पान घेतलं जास्वंदीचं वगैरे तरी पण चालेल, किंवा हिरवा रंगाचा कपडा घेतला, कापड, आपण एक रुमाल किंवा असं एक कापड वगैरे घेतलं, जर नवीन असेल तर घ्या. तर त्याच्यामध्ये आपण ओम गणगणपतये नमः म्हणत आपल्याला हा म्हणजे उपाय करताना आपल्याला गणपती बाप्पांचा कुठला पण आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्ही ओम गणगणपतये आपल्याला मंत्र म्हटला की एक आपल्याला मुगाचा दाणा त्याच्यावरती अर्पण करायचा आहे म्हणजे त्याच्यावरती ठेवायचा आहे. ओम गणगणपतये नमः असं म्हटलं की परत आपल्याला एक मुगाचा दाणा त्याच्यावरती ठेवायचा आहे. अशी एक माळ आपल्याला जप करायचा आहे. तर एक माळ म्हणजे 108 मणी आपल्याला त्याच्यावरती 108 हे जे दाणे आहेत मुगाचे ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि त्याची आपल्याला ती तशीच गणपती बाप्पांच्या समोर दिवसभर ठेवायची आहे. सकाळी आपण पूजा केली तर सकाळपासून ठेवायचं आहे किंवा आता मुलं जर निघून गेले शाळेत तर आपण आपल्या मुलांच्या आईने दिवसभरामध्ये त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्यांनी ते पूजा तर आपण सकाळीच करणार आहोत, पण ही सेवा हा उपाय दिवसभरामध्ये कधीही केला तरी पण चालेल. तर आपण जोपर्यंत संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवसभर आपण हा उपाय करू शकतो. पण हे उपाय केल्याच्या नंतर ते जे दाणे आहेत ते सगळं आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर तसंच ठेवायचं आहे. पण नंतर झोपताना संध्याकाळच्या वेळेला ते आपल्याला बांधायचं आहे म्हणजे असं
पोटलीसारखं बांधायचं आहे आणि आपण मुलाच्या किंवा मुलीच्या ज्याच्या भविष्यासाठी किंवा ज्याच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी जो आपण उपाय केलेला आहे त्या मुलाच्या उशीखालीच आपल्याला हे ठेवायचं आहे रात्रभर. आणि नंतर तुम्ही कुठल्या पण आसपासच्या गणपती मंदिरामध्ये अर्पण केलं तरी पण चालेल, पण त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला मुलांच्या उशाखाली हे आपल्याला ठेवायचं आहे. तर आपले चतुर्थी बुधवारी आलेली आहे, संकष्टी चतुर्थी, तर आपल्याला बुधवारच्या दिवशी दिवसभरामध्ये हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्या मुलांच्या उशीखाली ठेवायचा आहे. तर हा असा साधा सरळ सोपा उपाय आहे. आपल्याकडं जर आपल्याला म्हणजे समजा 2 मुलं असतील किंवा एक मुलगा एक मुलगी असतील तर दोघांनाही वेगवेगळ्या पोटल्या तयार करायच्या. वेगवेगळ्या पोटल्या करण्यासाठी फक्त काय मुगाचे दाणेच वेगळे लागणार आहेत आणि मंत्राची माळ एक जास्त जप करावं लागणार एक्स्ट्रा, वेगळी अशी कोणतीही नाही. एक्स्ट्रा ही एक माळ जप केली तर आपल्याला एक डबल माळ जप करावं लागेल, 2 माळे जप करावं लागतील आणि मुगाचे दाणे हे वेगळे लागतील जास्तीचे. आणि 2 मुलांच्या 2 उशाखाली ठेवलं तरी पण चालेल. आता मुलं खूप मोठे आहेत आणि बाहेर शिक्षण घेत आहेत म्हणजे आपल्यापासून लांब आहेत, तर त्यांच्या फोटोच्या म्हणजे फोटोच्या खाली जरी ठेवलं त्यांच्या रात्रभर किंवा त्यांचे कपडे आहेत आपल्याकडे त्या कपड्यांच्या खाली जर ठेवलं तरी पण ते मुलांसाठीच लागू होतं. त्यामुळे आपण त्यांच्या वस्तूंच्या सुद्धा खाली ठेवू शकतो. जर लांब असतील किंवा नोकरी करत आहेत किंवा शिक्षणासाठी बाहेर आहेत तरी पण आपण त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय घरून आई करू शकते. आईची आणि मुलाची ही एक नाळ असते पहा, ती एकमेकांसोबत जोडलेली असते. आईने जरी आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पाच्या समोर मनोकामना मागितलेली असेल तरी सुद्धा ती अशा पद्धतीने सुद्धा पूर्ण होते. तर असं एकदम साधा आणि सरळ सोपा उपाय आहे. याच्यासाठी तुम्हाला असं कुठे फार लांब पण जायचं नाही किंवा असं भरपूर असं सामान पण लागत नाही, म्हणजे हे लागतंय ते लागतंय किंवा असं करायला लागतंय तसं काही नाही. आणि आपल्या वेळेनुसार असा टायमिंग पण नाही आहे फिक्स की तुम्ही ह्याच टायमिंगमध्ये करा किंवा त्याच टायमिंगमध्ये करा. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता की आपली जी बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्याला त्यांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी नोकरीत प्रगती होण्यासाठी आपल्याला एक उपाय मी घेऊन आले होते. तर माझा उपाय सांगून झालेला आहे. म्हणजेच आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर यासाठी करा की पहा आपल्या मित्रमैत्रिणी असतात आजूबाजूच्यांना म्हणजे शेजारी पाजाऱ्यांना नातेवाईकांना नक्की व्हिडिओ शेअर करा. म्हणजे आपण व्हिडिओ शेअर केला की तेही पाहतात किंवा त्यांनाही आपल्या मुलांसाठी करावंच वाटतं किंवा त्यांनाही केल्याने फायदा होईल यासाठी शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की पहा मी जे काही नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.